ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। लोणी व्यंकणात इथे जैन महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मितेश नहाटा यांच्या वाढदिवसानिमित्तानं जागर युवा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेचे उद्घाटन उत्साहात पार पडलं। मात्र हा सोहळा केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारा ठरलाय। यावेळी बोलताना मितेश नहाटा भावुक झाले। गावामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि पुढे देखील गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कामासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे। ग्रामपंचायतपासून सुरू झालेला माझा राजकीय प्रवास हा गावकऱ्यांचे प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच शक्य झाला आहे, असं सांगत त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले। तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी आम्हाला सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली आणि तीच शिकवण पुढे नेऊन समाज हिताची कामं अधिक जोमानं करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं। कार्यक्रमाचे उद्घाटक टिळक बोस यांनी स्वर्गीय अजित पवार आणि नाहटा कुटुंबियांच्या राजकीय आणि सामाजिक संबंधांचा उल्लेख करत लोणी गावाच्या विकासामधील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली। स्वर्गीय अजित पवार आज हयामध्ये असते तर लोणी व्यंकणात गाव विकासाच्या नकाशावरती आणखी ठळकपणे दिसलं असतं, असं त्यांनी म्हटलं। तसेच मितेश नहाटा यांनी वाढदिवसानिमित्तानं साधेपणानं कार्यक्रम साजरा करत गावासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले, हे कौतुकास्पद आहे, असे म्हटले आहे। तर येत्या काळामध्ये मितेश नहाटा हे राज्याच्या राजकारणामध्ये युवा नेतृत्व म्हणून उदयास येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे अनावश्यक खर्च टाळत गावासाठी आणि गरजू नागरिकांसाठी पाण्याचा टँकर, आर्थिक मदत तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असं त्यांनी म्हटलं। त्यामुळे समाजहित आणि सेवा हीच आमची खरी भूमिका राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। याप्रसंगी जागर युवा प्रतिष्ठान मार्फत शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, चष्मा वाटप तसेच गरजूंना मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे। कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती। आमचे मित्र आणि सहकारी जैन महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय मितेश जी नहाटा यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा लोणी व्यंकणात त्या ठिकाणी पार पडला। खरं तर स्वर्गीय अजितदादांचं मितेशजींवरती विशेष प्रेम होतं आणि या प्रेमातूनच आदरणीय दादांनी त्यांना राज्यामध्ये काम करण्याची संधी दिली होती। या गोष्टीची जाणीव आजही नहाटा परिवाराला आहे आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये कोणताही उत्सव साजरा न करता अतिशय साध्यापणाने लोकोपयोगी आणि लोकहिताची कामं करून आपल्या गावातील नागरिकांसाठी लाखो रुपयांचा खर्च स्वखर्चाने करून मितेशजी नहाटा यांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे आणि त्यांनी या गावासाठी काही महत्त्वाची कामं केलेली आहेत। त्याच्यामध्ये लोणी व्यंकणात गावातील वाड्या वस्त्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासू नये याच्यासाठी त्यांनी स्वखर्चातून आज एक टँकर गावाच्या सेवेसाठी दिलेला आहे। त्याचबरोबर या गावातील जे अंध व्यक्ती आहेत किंवा ज्यांना कमी दिसतं अशा जवळपास 500 लोकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटण्याचं काम देखील आज त्यांनी या ठिकाणी केलं आहे। त्याचबरोबर या गावातील एक तरुण सहकारी यांचा अपघात झाला, अपघातामध्ये निधन झालं
आणि त्या कुटुंबातील त्यांच्या मुलींना दरवर्षी शिक्षणाची जबाबदारी म्हणून यावर्षी त्यांनी जवळपास 75,000 रुपयाची आर्थिक रोख मदत देखील त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर या गावातील एक धार्मिक अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे बजरंगबलींच्या मंदिराचं काम या ठिकाणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होतं. त्या कामासाठी सुद्धा जवळपास 2,21,000 रुपयांचा निधी त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर एक लबडे नावाचे एक शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे दोन्ही हात अपंग झाले होते आणि म्हणून त्यांच्या देखील उपचाराचा सर्व खर्च, ऑपरेशनचा सगळा खर्च ते जिनाहाटा हे करणार आहेत. अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम घेऊन या गावातील नागरिकांसाठी सुविधा देण्याचं काम स्वर्गीय अजितदादांना अभिप्रेत असलेलं समाजहिताचं काम या ठिकाणी मितेशजी करतायत आणि निश्चितपणानं त्यांच्या या उपक्रमामधून एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल एवढ्याच्या निमित्ताने सांगतो. मितेशजी यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या ग्रामस्थानाच्या वतीने जो काही कार्यक्रम इथे या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. उपस्थित सगळ्या लोकांनी जे मला आशीर्वाद दिले, वडीलधाऱ्या मंडळांनी मला आशीर्वाद दिले त्यासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहील आणि अशाच प्रकारे भविष्यात वेगवेगळ्या माध्यमातून जागर युवा प्रतिष्ठानाच्या वतीने मी काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन आणि समाजसेवेचा वारसा जो आमच्या कुटुंबाला लाभलेला आहे तो वारसा मी पुढे घेण्याचा प्रयत्न करेल आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीला आम्ही पुढे घेऊन जात, त्यांचा आदर्श पुढे घेऊन जात या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.